हर हर महादेव. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या पांगरड गावामध्ये स्वयंभू महादेव मंदिर आहे, ते महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जमेल तसं मी तुम्हाला हा कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर आता मी निघालो आहोत महादेव मंदिराच्या इथे. आता आम्ही निघालेलो आणि आता वैभव आलाय मंदिरातून आलाय. तुमचं काय भजन चालू झाली आहे? हा, भजन चालू झाली. मालवणचा होता होता. हा, खास आकर्षण असं आजच्या कार्यक्रमाचा की मालवणतून आठवड्यावरून भजन यावचा असा. आणि त्या आता आम्ही निघालो. तर चालू झाला चालू जावा मस्त विठ्ठला भजन. तू येत नाही आता थोडा वेळ चल. सह्याद्रीच्या पायथ्याशी एकदम समोर असं आमच्या श्री स्वयंभू महादेवांचं मंदिर आहे. श्री स्वयंभू महादेवांच्या दर्शनासाठी नारळ, केळी, अगरबत्ती घेतली आहे. जाऊया आता दर्शन करूया. श्री स्वयंभू महादेवांचं सर्वांनी आता दर्शन घ्या. मामा भेटले बरे आहात मा? बरा मा होय काय हो? चला दादा प्रसाद देतो ने बघा, सगळ्यांना प्रसाद देतो. प्रसाद घेऊया. नमस्कार काकानू. या भजनाची आतुरतेने सर्वजण वाट बघत होते. आठवडे मालवण ते भजन आता आलं. श्रीरंग देवते माते तुझा तुझ पेरा क्रंदिना शिव शिव अक्षरे Thank you.
अरे भावेशने बाईक घेतली नवीन. भावेश अभिनंदन भावेश. भावेश अभिनंदन. सांगा नाही तू सांगा नाही भावेश. कसा विचारले भावेश तू सांगितलं नाही यार. हे काय केलं तू भावेश. वाह भावेशने आज महाशिवरात्री निमित्त आहे बघा. आज शुभ मुहूर्तावर गाडी आणल्या. कसं वाटतंय आता स्वतःची बाईक आहे स्वतःची. भावेशने महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर नवीन स्कूटर आणली आहे आणि आता पेढे ठेवायला आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये. भावेशने गाडी घेतली. खूप छान वाटलं आम्हाला. अशीच भावेश प्रगती करत राहा. आणि मागे बघडे ओरोस येथील वारकरी मंडळींचा आता हरिपाठ भजनाचा कार्यक्रम चालू झाला आहे. रात्रीचे 11 वाजले आहेत आणि आता देवांची पालखीची प्रदक्षिणा आता सुरुवात होणार आहे.
फक्त फटाक्यांची आतषबाजी. महाशिवरात्री विशेष कीर्तनाची सुरुवात आता झाली आहे. भावेश कांडेकरांच्या गाडीच्या निमित्ताने भजी स्पेशल भावेशानच दिल्यानं. भाजी गेलं चालू हा. हो चालू आहे. आमचा भाऊ हा मेहनती पोरगा आहे. आमचा भाऊ मेहनती पोरगा आहे. त्याने आज आपल्या दमावर म्हणजे काय बोलतो जिद्दीने कष्टाने गाडी घेतली आहे आणि तो आपला बिझनेस करतो. त्याच्यामुळे त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा. आम्ही करतो नेहमी. थँक्यू भाऊ भजींबद्दल. लव यू. आमच्या स्वयंभू दशावतार नाटकामध्ये आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे चंदू मिश्राळ यांनी आम्हाला बऱ्याच वेळा सहकार्य केलेलं आहे. खूप वेळा आमच्या या कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि आपण सुद्धा गवळण्याचा आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष ओळखतो. काका यांना पण ओळखतो. आमच्या क्षेत्रात ओळखतो. गणेश हळदणकर ओळखतो. आपण सर्वजण आमच्या परिचित आहात. आपण या ठिकाणी आलात, आमच्या विनंतीला मान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या गावाच्या वतीने आमच्या या देवस्थान कमिटीचे आमचे प्रमुख दादू मरकर यांनी आमचे चंदू मिश्राळ आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं एक शाल आणि श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं स्वागत करीत आहोत. विनंती करतो.
विश्वानं झालेलं या विश्वाचं नाट गाडगं सुरळीत चालावं, या विश्वाची घडी विस्कटू नये, याच्यासाठी शंभू महादेवानं केलं ते काम. स्वतःच्या नावात स्कंद लावूया आणि त्याच स्कंदातून याला समजावली आहे.
या ब्रह्मशक्तीचं नाव लावू नको. काय झालं? ही सारी तुझ्या बापाची कर्म. काय तुझ्या बापाची कर्म काय केलं? सत्यलोकीचा सत्पुरुष तो, ज्याला सत्य वचन चालत नाही, त्यानं असत्य विधान केलं. आणि त्याला शासन म्हणून या काळभैरवानं त्याचं शिर मारलं. आता त्या शिरापासून ब्रह्मशक्ती निर्माण झाली आणि ती ब्रह्मशक्ती माझ्या पाठलाग करते. परमेश्वरा देशभाने मंडळाचा आशीर्वाद. परमेश्वरा प्रत्येक माणसाचा जन्म हा अज्ञानरूपी अंधकारात झाला आणि त्यात अज्ञानरूपी अंधकारात त्रास करून ज्ञानरूपी भवसागर ज्या गुरुमाऊने आमच्या एकासोर उभा केला त्या माझ्या गुरुमाऊला साष्टांग प्रणिपात. अद्यापर्यंत या राजकारणाच्या ठिकाणी पावली पडली अगदी आतुरता लागली त्याच्या येण्याचं. परमेश्वराला मी एकच सांगणार आहे, हे बंधू भगिनीचं नातं, हे बहीण भावाचं नातं आणि हे बहीण भावाचं नातं आयुष्याच्या अंतापर्यंत असंच टिकून राहते. काय मागणार आहे? बरेच दिवस आले, दिवसा मागून दिवस काय झालंय? निसर्गरम्य वातावरण, निसर्गाचं सौंदर्य काय. अरे वा वा वा. अरण्याच्या ठिकाणी जायचंय तुला, निसर्गाची वनशोभा बघायचंय. पण कार्तिकी अरण्याच्या ठिकाणी जाशील खरे, पण अरण्याच्या ठिकाणी कित्येक दुसरं संपलं वावरताय. कोणता प्रसंग आहे हे सांगता येणार नाही, म्हणून स्वतःची काळजी तुला स्वतः घेतली पाहिजे. राज आमचा जन्मच अगदी सत्य आहे. आणि
आजपर्यंत हा आज्ञेतून वावरते, आज्ञेचं उल्लंघन कधी केलं नाही आणि याच्या पुढे करणार आहे आशीर्वाद. लवकर हा सांगितलं लक्षात घे. सूर्याचं होण्याच्या आधी इकडे यायला पाहिजे. आहे आशीर्वाद. सांगितलं लक्षात घे. प्रवास आणि पाण्याच्या प्रवाहात
बहिणी प्रमाण आहेत त्या आणि जर तुझ्याला पाहिलं असेल ना तर माझ्या संपूर्णपणे तिथं पाहिलं असेल माझ्याशी विवाह केला आणि समजा तुमच्या मनाप्रमाणे घडलं नसेल तर मी काय करेन तुम्हाला सांगतोय काय करशील? काय करेन काय करशील? जबरदस्ती करेन जबरदस्ती एवढी हिंमत, एवढा आत्मविश्वास, तो ब्रह्मनिष्ठा, तुझ्या इच्छेची परिपूर्णता केवळ होऊ शकत नाही. देवासारखे नाव नाही. मी देवच आहे. तुम्ही आलात म्हणून मी वाचले. नाही तर माझी उद्या मला झाली असती. पण मी विचारतोय आपलं रामाच्या राहण्याचा वैशिष्ट्य कोण कुणाचे माझं नाव कार्तिक. सुंदर, अति सुंदर. त्याला सुद्धा कारण आहे. ही रात्री केव्हा झोपत नाही. आज इकडे, उद्या दुसरीकडे, परवा तिसरीकडे. असं आमचं कालचक्र चालू. काय ग मला ओळखलं नाही पण मी तुझ्या नाव पाहतोय. तू एवढी उदास का असं नाही. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? आई नाव माझं चंडाक्ष. पण मला विचारायचं
पाटलाचा अनुभव येतो